तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नवी मुंबई शहरातील MIDCच्या माध्यमातून झोपडपट्टी याचं पुनर्वसन केलं जाणार आहे। मात्र झोपडपट्टी वासियांना केवळ 300 स्क्वेअर फूट इतकंच घर मिळणार आहे। त्यामुळे आपली मालकी हक्क पाहिजे अशी भूमिका झोपडपट्टी वासियांची आहे। तसंच काहींना झोपडपट्टी वासियांना नवी मुंबई शहरातून हद्दपार करण्याचा प्रयत्न उद्योग मंत्र्यांकडून केला जातोय। मात्र बिल्डर लॉबीसाठी MIDC कडून टेंडर काढण्यात आलंय। यामध्ये झोपडपट्टी वासियांचं नुकसान करण्याचं काम राज्याचे उद्योगमंत्री करत आहेत, अशा प्रकारचा गंभीर आरोप भाजपचे नगरसेवक अमित मेडकर यांनी केलाय। त्यामुळे उदय सामंत यांनी बिल्डरांसाठी निर्णय घेतलाय। तसंच नवी मुंबईतील गावठाण आणि शहर तसंच MIDC भागातील पुनर्विकास हा फक्त महापालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून होणार असल्याचं गणेश नाईक यांनी ठणकावून सांगितलं होतं। त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी थेट उद्योगमंत्र्यांवर आरोप केलेले आहेत। त्यामुळे या प्रकल्पाला झोपडपट्टी वासियांनी विरोध दर्शवलाय। मी स्पष्ट करतो, मला या विषयावरती कुठला राजकारण करायचं नाही। आमचा गोरगरीब नागरिकांचा घरांचा विषय, त्यांचा हक्कांचा विषय। मी त्याच्यावरती बोलताना तुम्हाला एवढंच सांगेल की 24 मार्च 2026 ला MIDC कडून टेंडर फ्लोट करण्यात आला। त्यामध्ये नवी मुंबईच्या जेवढं MIDC चे भूखंड आहेत त्याच्यावरती जे झोपडपट्टी झालेत त्यासाठी बिल्डर अपॉइंट करण्यासाठी तो टेंडर त्या ठिकाणी झालेला आहे, फ्लोट करण्यात आला। आणि त्याच्यामध्ये सगळ्या नागरिकांना 300 स्क्वेअर फीटचे घर त्यामध्ये देण्यात येणार आहेत असं त्याच्यात स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख आहे। आणि अशामध्ये हा पुनर्विकास होत असताना ज्या आमचे नागरिक आहेत त्यांना जो टेम्पररी ट्रान्झिट कॅम्पमध्ये जे शिफ्ट केले जाईल ते नवी मुंबईच्या बाहेर शिफ्ट केले जाईल त्याच्यामध्ये उल्लेख आहे। तर हे आम्हाला अजिबात मान्य नाही आहे। आम्हाला पहिली गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट करतो की आम्ही निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही जोरदार मागणी ठेवली होती की आम्हाला 500 स्क्वेअर फीटचे घर, 300 स्क्वेअर फीटचे घर, 700 स्क्वेअर फीटचे घर नको, आम्हाला जमीन मालकी हक्क पाहिजे। आणि ही माग आम्ही आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेबांकडे केली होती। आणि त्या अनुषंगाने सर्व शहरातून तो आवाज ऐकता नाईक साहेबांनी मोठ्या आवाजामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा ऐरोलीमध्ये आले होते त्यांच्या समोर त्यांनी ही मागणी ठेवली होती। आणि मला सांगायला आनंद होतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की निवडणुकीनंतर मी या विषयावरती नक्कीच विचार करेन, आपण तसं GR आणू। आणि मला तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद होतोय की 25 मार्च 2026 रोजी शासनाचा GR आला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलंय की जेवढे 500 स्क्वेअर फीट पर्यंतचे घर आहेत त्यांना जमीन मालकी हक्क देण्यात आलेले आहेत। आणि त्याच्यावरचे जे 1500 स्क्वेअर फीट पर्यंतचे जे घर आहेत त्यांना 10% रेडी नक्रेरचे पैसे भरून त्यांना देखील नियमित करण्यात आलेले आहेत। आणि असं असताना महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे आणि हा GR सर्व प्राधिकरणाला लागू आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणले आहेत की ज्या ज्या लोकल बॉडीज आहेत आणि त्यांच्या विकास आराखड्यामध्ये ती जागा जर निवासी दाखवली असते तर त्यांना देखील हा GR लागू आहे। आणि अशामध्ये नवी मुंबई शहरामध्ये जेवढे MIDCचे भूखंडावर झोपडपट्टी ते DP प्लॅन मध्ये ते निवासी दाखवले आहेत, तरी देखील मागच्या दरवाजा चोरीने MIDCने आणि त्या खात्याने हा टेंडर काढला आणि त्याच्यामध्ये आमच्या गोरगरीब जनतेसोबत खेळण्याचं काम, त्यांना छळ करण्याचं काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि याचीच जनजागृती करण्यासाठी आज आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये गणेशनगर, आंबेडकर नगर, इंदिरानगर, गणपतीपाडा, गांधीनगर, आमचा तुर्बा स्टोर, मग आमचे वारलीपाडा आणि शिवाजीनगर आणि क्वारी परिसर या सगळ्या भागातील सर्व लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचं काम आणि कसं हा टेंडर चुकीचा आहे आणि आपल्या सर्वांचा विरोध आहे हे सांगण्याकरिता आज आम्ही त्यांच्यासोबत आज ही मीटिंग घेतलेली आहे। तुम्हाला स्पष्ट सांगेन, MIDC खाता हे कोणाकडे आहे, हा विभाग कोणाकडे आहे ते मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये। ते तुम्हीच लोकांना सांगा तो खाता कोणाचा आहे आणि कोण त्याचे मंत्री आहेत, हे आम्ही काय सांगणार ना। आम्हाला बघा याच्यामध्ये काही राजकारण करायचं नाहीये। हा लोकांचा जिव्हाळ्याचा विषय, आमचे गोरगरीब कष्ट नागरिकांचा भविष्याचा विषय, त्यांचा मुलाबाळांचा विषय, त्यांचा घराचा विषय आणि त्याच्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलोय आणि जनजागृती करतोय। आम्हाला या राजकारणामध्ये काय इंटरेस्ट नाहीये। ज्या कोणाला करायचं असेल त्यांनी करावं, त्यांना लक लाभो। आमचं फक्त एवढंच हेतू आहे की आमच्या गोरगरीब नागरिकांना त्यांचं जो घर आहे त्याची खालची जी जमीन आहे त्याचं मालिकाना हक त्यांना भेटलं पाहिजे।
काही क्रायटेरियाज त्यांनी त्याच्यामध्ये दिले की त्याची क्वालिफिकेशन काय काय असली पाहिजे. त्यांनी 500 कोटीचं काम केलेलं पाहिजे, 10 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्याच्यामध्ये काही रस नाही आहे. बिल्डर हा त्याचं टर्नओव्हर ट्रान्झॅक्शन कितीचं असावं, त्याची बँक गॅरंटी कितीची असावी, हा काय आमचा लुकआउट नाही आहे. आमचा लुकआउट फक्त एकच आहे, आम्हाला इथे 300, 500, 700 स्क्वेअर फीटचे घरं नको. आम्हाला आमच्या गोरगरिबांचं जे घर आहे त्याची खालची जी जमीन आहे त्याचा मालिकाना हक आम्हाला पाहिजे आणि आमची लढाई फक्त त्याच्यासाठी आहे. साहेबांचं असं म्हणणं होतं की जमीन मालकी हक हे तर झालंच पाहिजे आणि त्याचं जो नियंत्रण असेल ते नियंत्रणाचं काम नवी मुंबई महानगरपालिका करेल, हे साहेबांचं म्हणणं आहे. बद्दल तुम्हाला काही सांगू शकत नाही, पण दाल में कुछ तो काला आहे एवढं तुम्हाला नक्कीच सांगू शकतो. जो फायदा सर्व सांगू शकतो त्याच्यामध्ये जे पात्र घर तर सांगितले त्याची त्यांनी डायरेक्ट सूची डिक्लेअर केलेली आहे आणि ते पात्र घर जे हयात जेवढे घर आहेत त्यापैकी फक्त 20 to 30% आहेत. 70% घर अपात्र केलेले आहेत. मग त्या घरांचं काय? अशामध्ये हा जो ऑर्डर काढलाय, जो टेंडर काढलाय त्याच्यामध्ये जे पात्र घर आहेत त्यांना ते डायरेक्ट त्यांना नोटीसच देतील, त्यांना ट्रान्झिट स्कॅममध्ये शिफ्ट व्हायला सांगतील आणि उरलेले जेवढे घर आहेत ते डायरेक्ट ते निष्कासित तिथे करतील, ते तू काढून टाकतील आणि हकलून टाकतील आणि त्या लोकांना बेघर करतील आणि ते पूर्णचं पूर्ण प्लॉट त्या एमआयडीसीच्या ताब्यामध्ये ते हडप करण्याचा प्रयत्न आणि बिल्डरच्या घशातून टाकण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. हे आम्ही होऊच देणार नाही. गरज पडली आम्हाला रस्ता रोको करायला लागले तर आम्ही रस्ता रोको करू, आंदोलन करायला लागले तर आंदोलन करू आणि गरज पडली तर आमचे नेते गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जर न्यायालयामध्ये जायला लागेल, न्यायालयाची खिडकी आम्हाला तिथे खडकवायला लागली तर आम्ही ते देखील करण्याची आमची पूर्णपणे तयारी आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.